आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार। संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढवण्याची तयारी। सुजय विखेंनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। दिंडोरी झिरवाळांच्या उमेदवारीवरून महायुतीतच वाद। अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे गटाचे धनराज महाले नाराज। मात्र दिंडोरीतून निवडणूक लढण्यावर महाले ठाम। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरींचा एकत्रित फोटो। अमोल मिटकरींच्या कार्यक्रमात पंकज साबळेंची उपस्थिती। गाडी तोडफोड प्रकरणावरून एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील 9 फरार आरोपी आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता। आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस आरोपींना कोर्टात हजर करणार। काल पंकज साबळेसह दोघांना जामीन मंजूर। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या सुरक्षेत वाढ। मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरुवात होणार। शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात येणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचालींना सुरुवात, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश। नागपूरच्या कुहीतील काँग्रेस शहर अध्यक्षांसह नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निलंबित। लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका।